थांब थांब. नमस्कार, आपलं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. आता आम्ही चाललोय कोकणात. ए ओ चला चला, आता चाललोय गणबोर्या. चाललो आता आम्ही गावी चाललोय. त्याबरोबर तुम्हाला अपडेट पण देणार रस्त्याचे. घागची गाडी बघा, घाग. एवढा पुढे कसा बसतो मला समजत नाही. एवढा पुढे नाही. घाग आमचं चाललंय गाडी घेऊन. एकदम कडक. आम्ही पोचलोय पनवेलला. रिलॅक्स. एक खड्डा गेला तर चालेल. पनवेल पर्यंत ट्रॅफिक नव्हती, ऑल क्लिअर. फक्त कुर्ल्याला ट्रॅफिक होती. छोटा ब्रेक घेतला एक शालीमार हॉटेलला. गाडी लागली आमच्या दोन्ही इथे. कुठलं कॉफी आहे की नाही निलेश? कॉफी पण फर्स्ट कॉफी. लेवल नाही. घाग भाऊ चाललाय आमचा पुढे. घाग आमच्या पुढे चाललाय. कुछ भी करने का, लेकिन घाग का ईगो हट नहीं करने का. रस्ते एकदम क्लिअर आहेत. मानगाव पर्यंत तरी काही प्रॉब्लेम नाहीये. टनल मध्ये आम्ही. लाईट जास्तच वाटत आहे पण ना. तुमचा झालाय चहाचा ब्रेक, टी टाइम. अरे हाय 600लाच आहे जेवण. 650 सिंगल मध्ये घे. जरा हे आम्ही स्वतः बघायचं. ते काम तुम्हाला सर्व करावे लागेल. बाकी मी बघतो काय बोलतो. गाडीत बसतोय, गाडीची काळजी घ्या तुम्ही. काचा वगैरे नीट पुसून घ्या. आणि मला फक्त व्हिडिओ काढतो बस. बाकी अरे घाग दरवाजा बंद करतो. हा चल. काय अजून कुठे कपडा मारायचा आहे? घागला कपडा पाहिजे. इकडे ते काय नाही, ते नंतरला होईल. पावसाने लावली हजेरी. आता जोरात पाऊस आलाय. बोल ना. तो वर आला. हा बोल ना. हा दिसला. हा दिसला. घोड्यावर काय ना. घोडासारखं राहिलं. भोसते घाटात आलो आता आम्ही.
सकाळचे वाजले 5:30. पोचलोय संगमेश्वर डेपोत. आता आम्ही आलोय संगमेश्वर डेपो जवळ फेमस नाश्ता करायला. सर्व नाश्त्यासाठी थांबले. राहुलचा इथे आता आम्ही इथे तुम्ही बघाल तर आम्ही संगमेश्वर इथे पोहोचलेलो आहोत. अगदी व्यवस्थित ज्या योग्य त्या वेळेमध्ये आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि इथे आम्ही आता पोहे खायला थांबलेलो आहोत. गेले 15 मिनटं आम्हाला इथे ते आता येतील बोलून त्यांनी असा 15 ते 30 मिनटं इथेच घालवली. घालवली. मग आता मला यांना एवढंच विचारायचं आहे की हा जो ट्रक अडकलेला आहे तो निघेपर्यंत तिकडनं पोहे येतील की नाही. हो नक्की येतील मला असं वाटतंय. आमचा राहुल इथे ट्रक काढायला तर गेलाय. राहुल तिथे उभा आहे पोलिसांना मार्गदर्शन करत आहे. ट्रक कसा 30 मिनिटं बोलू. अखेर 30 मिनिटाच्या अखेर प्रयत्नानंतर अखेर बोलतो आता पोहे आले. एवढं 30 मिनिटं थांबलो त्याचा काहीतरी फायदा झाला. तुम्ही बघू शकता पोहे कसे लागतात. घाट पोहे मस्त छान आहेत पोहे. काहीतरी फायदा झाला त्याचा. तुम्ही पण कधी आलात संगमेश्वर डेपो जवळ तर नक्की इथं पोहे खायला. पोहे पण छान आहेत. शिरा पण एक नंबर असतो. आता आम्ही खातोय. आपण नंतर भेटू डायरेक्ट देवरुखला. नाश्ता इतका छान आहे की आम्ही दुसऱ्यांदा परत घेतलाय. आता मिक्स घेतलाय पोहे आणि शिरा मिक्स. सर्वांनी डबल घेतल्यात हेमंतला सोडून. आता बोला जवळ नका येऊ रे, लांबूनच बोला. रेडी झालं ओके. इथे डोंगर नाही, तिकडे फ्लॅट आहे सगळा. देवरूख वगैरे ती आपण पोचले अंगवलीला. सकाळचे वाजल्यात 6:50 म्हणजे 1-5 मिनिटात आता पोचू. आगर घेऊन चाललेत आजोबा. इकडेच आहे ना पुढे. ठीक आहे. ते लोक कुठे गेले. ते लोक तिकडनं आले की काय लावून दे. रेवाळेवाडीत आलोय आपण अंगवलीला निलेशच्या मामाकडे. चला आता सामान काढा आणि चला. सकाळचे वाजलेत 9. आम्ही आता चाललोय लिंगाच्या डोंगर ट्रेक साठी. चालू केलं आता. मामा घेऊन चालला आम्हाला. मला भोजन जास्त डायरेक्ट नाही. सिंगमचा म्हणून तुम्ही झाडावर लावा, इकडे लावा तिकडे लावा सांगता ते. माझा लाव पाहिजे तर की सिंगमचा आहे म्हणून थोडी. एक नंबर वाटतंय पण ह्याच्यात एवढं क्लिअर दिसत नाही. आज जो छोटा वाला तो मार्लेश्वर वाला आहे. बातचीत चालू आहे ते. तर आम्ही जातोय वाड्यावरती, मामाच्या वाड्यावर गुरं बघायला. आणि सकाळी 9ला चालू केलेला, 9:30ला चालू केलेला ट्रेक 3 वाजता येऊन संपलाय. आलो आम्ही घरी. आता अंघोळ करायला जाणार. पोरं कुठे गेलेत काय माहिती. तर मी चाललोय अंघोळ करायला पर्यावरती. शेती चालू आहे. ते बघ मी आलो अंघोळ करायला. बघा नॅचरल बाथ.
पर्यावर आले पर्यावरती ते चिरे आहेत हा, ललित. हा 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 एक नंबर थंड थंड पाणी आ, चप्पल नाही. वाढत गेलेलो रे टाइमपास. आणि निलेश बघा सिंगम कसं वाटतंय तुला सिंगम कसं वाटतंय डोळे लाल कसं नाही झाले तुझे. आता आम्ही चाललोय मार्लेश्वर. गाडी काढतो आणि जाणार तर मार्लेश्वरला. लिंगाचा डोंगरचा ट्रेक करून आलोय. 443 झालेत. जाणार मार्लेश्वरचं दर्शन करायला. खाता बंद करा. आपण ब्लॉक होता की लॉक करतो. आपण होतो काय लॉक होतं तेव्हा सेंटर चित्ता होईल त्याला चित्ता आता. आंगवलीचं मठ आहे इथं जाऊ देते. थोडं सुटले शाळेत ही वाट वरती जातं का इथून वर तुमच्याकडे. शॉर्टकट आहे ना सायजेकडनं. कलकदरा काय रे वॉटरफॉल. या ग्राउंडवर आम्ही मॅच खेळत होतो तेव्हा 5-10 वर्षापूर्वी आलेलो तेव्हा इकडे थांबलेलो. या घरात थांबलेलो. हे जे आहे भाई मोठं घराणं आहे. कोणाचं ते? थोडी ट्रॅफिक लागली आहे नैसर्गिक ट्रॅफिक. घाग भाऊ का आमचा ऐकत नसतो. घे टाक दुसरा चढव तिसऱ्यावर. मस्त गाग का थांबलाय माहिती विचारायला सांगायचं तिकडे आम्ही इकडचेच आहेत लोकल आहेत. बसलाय ना आपल्याकडे मागे. तर मग कशी आम्ही आलो होतो इथे वरती होतो या डोंगरावरती. त्या डोंगरावर आलेलो मग कशी आम्ही वरती. इथून आम्ही ते धबधबे बघवतो. तो डोंगर दिसत का माहित नाही पण तो बघा लिंगाचा डोंगर. इथून असं चालत 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 या साईडने कडेने चालत आम्ही तिथपर्यंत गेलो होतो मगाशी. करतो आपण एंटर करतोय आता मार्लेश्वरला. देवस्थान बघा कुठले मगाशी आपण आलेलो इथे. मगाशी दाखवलं मी तुम्हाला डोंगर इथून दाखवलं. हा आता काही क्षणानंतर खाली आलोय. पाय तर झालाय बुग्गा 7-8 जाऊन. आता परत आलो आम्ही मार्लेश्वर देवस्थान मारळ. बघूया बरोबर आम्ही चालू केलं. किती वाजले रे सिंगम? 5:08 चालू केलंय. तू सोनं भर गॅगने सोनं भरायला पाहिजे असं सर्वांचं मत आहे. कारण गाग आहे. कोण आहे सिंगम? तर चालायला चालू केलंय. थोडी भरली आहे सर्वांची. आता 7 वाजता ट्रेक करून आलोय. त्यांना पण समजलं तर आमच्या सोबत घाग आहे. त्यांनी काय राहुल हाक काय दिला घागला. ओ शेट त्याने समजलं घाग काय सेट आमच्या सोबत आहेत.
इथे बऱ्यापैकी अर्ध्यापर्यंत आलोय. हा तिथे थांबलेलो मग अशा आम्ही या पॉइंटला. सकाळी होतो तिकडे, आता इकडे. सत्तर 70% चढलो आता, थोडंच बाकी आहे फक्त. वाटतंय बघा मग्गाचा डोंगर आमचा. इथपर्यंत गेलो ना आपण मगाशी, इथपर्यंत गेलो. इथपर्यंत इथून इथे गेलो नाही कारण पाऊस पडला, थोडा रस्ता डेंजर होता. पोचलो आपण मार्लेश्वर देवस्थानात. सह्याद्री बघा कसा नटलाय. हो आलोय तर मार्लेश्वर तीर्थक्षेत्र, चाललो दर्शन करायला आतमध्ये. जय देवगंगा निकेतराणे देवाच्या मान्य करून घ्या. काय देवाच्या मनाच्या इच्छावरी पूर्ण करा. जर राहुल भाऊ पोच देतोय आणि इथे बघा हा धबधबा मार्लेश्वराचा. पाणी एकदम दुधासारखं आहे, पांढरं एकदम. धुका बघू शकता. तरी आता पाऊस पडला नाही आज म्हणून पाणी कमी आहे. खूप पाणी खूप असतं नाही तर इथे. फोटो सेशन चालू आहे आता. तिच्या प्रवासाला हे दोघं 2016 आलेले, आता 10 वर्षांनी आलेत. आणि आम्ही घाग आणि मी आता आम्ही महाशिवरात्रीला येऊन गेलेलो. हा चालेल, आता आपण निघूया. देवरुखला जायचं आम्हाला. सिंगमचा मित्र इथे राहतो. ते नाव काय सिंगम? तो विक्या नाही, सुभाष 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 भाऊ राहतात. भेटलेला लाल लाल खेकडे तिथे. तुम्हाला जास्वंद वाटेल, जास्वंद नाही ते खेकडे आहेत, लाल खेकडे. बघा वरती किती आहेत, खूप सारे आहेत. बघा जवळून दाखवतो इथं लाल खेकडा. हे पावसातून देतात इथे. झालं आमचं दर्शन करून. आता आम्ही चाललोय घाट चाललोय. घाटच्या बामनोली गावात घाट चाललाय. आम्ही देवरुखला आलोय रात्रीच्या जेवणासाठी सामान घ्यायला. आता आम्ही आलो देवरुख डेपोच्या इथे. देवरुख डेपोच्या समोर स्वरूप वडापाव, फेमस वडापाव. निलेश असा आम्हाला बोलला आणि नाविकने दिला आम्हाला देवरुखचा स्पेशल वडापाव. देऊन का गंगे हे दिवस आमचा चाय लवर निलेश घेऊन आला आम्हाला देवरुख बस स्टॉप डेपोच्या बाहेरची फेमस चाय प्यायला. श्री गरम गरम इडली मिळेल असं तर येते. इडली पण अशी खूप चांगली असं मला समजलंय. कधी आला तर तुम्ही देवरुखला इडली नक्की ट्राय करा. इथे ढोकळा पण मिळेल.